महाराष्ट्रात अशी एक जागा आहे जिथे दगड बोलतात, जिथे रंग हजारो वर्षानंतरही जिवंत आहेत आणि जिथे इतिहास फक्त वाचायला नाही तर अनुभवायला मिळतो। आज आपण पाहणार आहोत अजिंठा लेणी, भारताच्या प्राचीन कलेचा अद्भुत वारसा। नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी। या लेणी केवळ पर्यटन स्थळ नसून भारताच्या इतिहास, कला आणि अध्यात्माची ओळख आहेत। चला तर मग या 2000 वर्ष जुन्या अद्भुत लेण्यांच्या प्रवासाला सुरुवात करूया। अजिंठा लेणी। अजिंठा लेणी या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत। वाघूर नदीच्या खोल दरीत अर्धचंद्राकृती आकारात एकूण 30 लेणी दगडात कोरलेल्या आहेत। निसर्ग आणि मानवनिर्मित कलेचा इथे एक अनोखा संगम पाहायला मिळतो। अजिंठा लेणीचा इतिहास इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून सुरू होतो। या लेणी बौद्ध भिक्षुकांनी ध्यान, अध्ययन आणि निवासासाठी तयार केल्या। सातवाहन आणि वाकाटक राज्यांच्या काळात या लेण्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला। काळाच्या ओघात या लेणी विस्मरणात गेल्या होत्या आणि 1819 साली एका इंग्रज अधिकारी जॉन स्मिथ यांना या लेण्या पुन्हा सापडल्या। अजिंठा लेणींचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील भिंतीचित्रे। ही चित्रे भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथा म्हणजेच जातक कथा सांगतात। नैसर्गिक रंगाचा वापर करून इतकी जिवंत चित्रे तयार करण्यात आली आहेत की ती पाहून लोक थक्क होतात। चेहऱ्यावरील भाव, डोळ्यातील भावना अतिशय बारकाईने दाखवण्यात आले आहेत। अजिंठा लेणी मुख्यतः 2 प्रकारच्या आहेत। पहिला प्रकार विहार, जिथे बौद्ध भिक्षू राहत असत। दुसरा प्रकार चैत्य, जिथे प्रार्थना आणि ध्यान केलं जात असे। प्रत्येक लेणीत आर्किटेक्चरची वेगळी शैली आणि शांततेचा अनुभव मिळतो। इतक्या वर्षापूर्वी आधुनिक साधनांशिवाय डोंगर फोडून लेणी तयार करणं आजही एक रहस्य आहे। काही लेणी अपूर्ण आहेत तर काहींमध्ये सूर्यप्रकाश अचूक मूर्तीवर पडतो। हे सगळं नियोजन त्या काळातील प्रगत ज्ञानाची साक्ष देतं। 1983 साली अजिंठा लेणींना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली। आज अजिंठा लेणी भारताचा अभिमान बनल्या आहेत। अजिंठा लेणी फक्त पाहण्याची जागा नाही, ती अनुभवण्याची जागा आहे। इतिहास, कला आणि अध्यात्म यांचा संगम येथे पाहायला मिळतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।